वाकोद येथे चोंडेश्वर परिसरात अवैध केमिकलचे हजारो ड्रम, आरोग्य व पर्यावरण धोक्यात, नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण. वाकोद गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोंडेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध केमिकल साठा आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फरदापूर येथील शेख गफार यांच्या शेतामध्ये हे अज्ञात केमिकलचे हजारो ड्रम टाकण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार काही व्यक्ती हे केमिकल ड्रगमधून काढून थेट नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून हा वास तब्बल 1 किलोमीटरपर्यंत जाणवत आहे. परिणामी शेतकरी व नागरिक हैराण झाले असून अनेकांनी त्या भागामध्ये जाणेही टाळण्यास सुरुवात केली. या दुर्गंधीमुळे त्वचारोग, श्वसनाचे आजार यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता असून केमिकल मिश्रित पाणी वाहून चोंडेश्वर परिसरातील कट्ट्यामागे नदीत मिसळू शकते. याच भागात पिण्याच्या पाण्याची विहीर असल्याने दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी हे दूषित पाणी प्यायलाच मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे केमिकल नेमके कोणते आहे, ते कुठून आणले गेले आणि कोणाकडून टाकण्यात आले याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर येत नाही. विचारणा केल्यास संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्रामस्थांची ठाम मागणी, या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरातील सर्व केमिकल त्वरित हटवून पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे अशी जोरदार मागणी नागरिक व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष गर्दे.